पेपरकडे मूळ विषयाकडे वळतो. इयत्ता 6वीची तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा घ्यायची होती. त्याच्यामध्ये पहिले 2 प्रश्न होते. यामध्ये एक अडचण आलेली आहे ती नंतर मी मांडतो तुम्हाला. तोंडी प्रात्यक्षिक मध्ये पहिली अध्ययन निष्पत्ती होती 5.5 म्हणजे 5वा वर्ग, कारण 6व्या वर्गाचा पेपर होता आणि 6व्या वर्गाचा पेपर असल्यामुळे त्याला 5व्या वर्गाच्या अध्ययन निष्पत्ती होत्या आणि ती अध्ययन निष्पत्ती होती पहिली. प्रात्यक्षिक प्रश्न होता 5.71. हा विषयाचा कोड आहे गणिताचा. 5वा वर्ग आहे 571 म्हणजे 5वा वर्ग गणित विषय 571.08 म्हणजे 8 नंबरची अध्ययन निष्पत्ती होती आणि या अध्ययन निष्पत्तीवर त्यांनी प्रश्न विचारलेले होते. सुचवलेल्या रकमेसाठी नाणी नोटा दर्शवितात आणि ती अतिशय सोपी आहे. विद्यार्थी याचा वापर सुद्धा करतात, परंतु जेव्हा आम्ही प्रश्न म्हणून विचारतो तेव्हा विद्यार्थी उत्तर देत नाही. हे विद्यार्थी जगतात. 100ची नोट लिहिल्यानंतर 20 रुपयाचं जर सामान घेतलं तर त्या दुकानदाराला म्हणतात 80 रुपये तू वापस नाही दिला मला, म्हणते सर लोटे सर. पण जेव्हा आम्ही त्याला वर्गात विचारतो तेव्हा तो गटांगळ्या खातो, कारण त्याला तो अनुभव नसतो. कारण आपलं सातत्य, आपण ती कृती कधी वर्गात घेतली नसते, घेतली असेल तर एकदा घेतल्यानंतर मधामध्ये याला त्या कारणाने आपण स्वतःहून तो खंड पाळत नाही, परंतु तो खंड पडतोच पडतो. नाही पाळत म्हटलं तरी पडतो, काही जण दुसरं काम येतेच येते. त्यामुळं ही अध्ययन निष्पत्ती होती. सुचवलेल्या रकमेसाठी नाणी नोटा दर्शनावर सांगणे. जसं आता 100 रकमेसाठी 10 रुपये आहे. 10 रुपयासाठी आता प्रत्येकाचं वेगवेगळं उदाहरण येईल, उत्तर येईल नाही का. 10 रुपये आहे तर 10 रुपयासाठी मला हे 10 रुपये तू इथं पैसे ठेवले, आपण 1 रुपयाची नाणी ठेवली, 50 पैशाची ठेवली, 2 रुपयाची ठेवली, 5 रुपयाची ठेवली, तर 10 रुपये मला दे काढून. तर प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धतीने ते 10 रुपये काढून देईल. 20 रुपये सांगू आपण त्याला, 50 रुपये सांगू, वेगवेगळ्या पद्धतीने तो काढून देईल. आणि ही याच्यावर तो प्रश्न होता. तर हा विशेषतः हे 2 प्रश्न होते. 125 रुपये देण्यासाठी कोणती नाणी आणि नोटांचा वापर करशील तू? 125, कोणी 100 आणि 20 आणि 5 देईल, कोणी 20-20च्या 6 नोटा देईल, 5 देईल, अशा प्रकारचा तो प्रश्न होता. आणि तो प्रश्न, त्या प्रश्न विचारण्यामागची अध्ययन निष्पत्ती होती नाणी नोटा लांबी, वजन, धारकता, कालावधी यांच्या वापरातील उदाहरणे व समस्या सोडवण्यासाठी 4 मूलभूत गणितीय क्रियांचा वापर करतात. या समस्या कुठे आली? यात समस्या कुठे आली? इथं समस्या कुठे आली? काय समस्या आली? आता बघा, हे झालं नोटांचं झालं. धारकता मोजताना समस्या आली. दूध द्यायचं आहे आणि माझ्याकडे माप 1.5 लिटर दूध द्यायचं आहे किंवा 1 लिटर दूध द्यायचं आणि माझ्याकडे माप काय 1 लिटरचं नाहीये. समस्या निर्माण झाली ना. ही समस्या निर्माण झाली. 1 लिटर आपल्याला दूध द्यायचं आहे पण माझ्याकडे माप 50 ml चा आहे किंवा 100 ml चा आहे, 200 ml चा आहे, माझ्याकडे 1 लिटरचं माप नाही. ही समस्या झाली. मग त्याने शिकलेला अनुभव, त्याचा वापर करून तो ती समस्या सोडवतो. 200 ml चा असेल तर तो 5 माप टाकल, 100 चा असेल तर 10 माप टाकल, 100 आणि 200 चा असेल आणि 1.5 लिटर दूध द्यायचं असेल तर 7 माप देईल आणि पुन्हा काय करेल 7च्या ऐवजी त्यानंतर 200 चे 8 टाकले तर नाही जमणार. का नाही जमणार? नाही, पण मोठं होतं, भांडण मोठं होतं. काय एखादा विद्यार्थी काय करेल 200 ची 8 माप टाकल आणि 100च्या मापान पुन्हा दूध काढून घेईल. अशी सुद्धा हे सुद्धा कौशल्य त्याला प्राप्त झालं पाहिजे. समस्या निर्माण झाली, अरे चुकलं, झालेली चूक सुद्धा दुरुस्त करता आली पाहिजे. ते गणितामधून त्याला शिकता येईल. तर ही चिकित्सिक बुद्धी, हे गणितच विषय असा आहे की गणित विषय शिकल्यानंतर त्याची तार्किक बुद्धी, त्याचं अनुमान, निष्कर्ष, चिकित्सकपणा हे ऑटोमॅटिक वाढत असते गणित विषयाला. पॅरलल कृती घ्यायच्या होत्या, त्यासाठी आपण हे 2च प्रश्न दिलेले होते. पण त्यासाठी आपण ही सुद्धा कृती घेऊ शकलो असतो लांबीची. कोरपणा ते सोनुर्ली हे अंतर 10 किलोमीटर आहे, तर सोनुर्ली ते गडचांदूर 12.5 किलोमीटर आहे. तर कोरपणा ते गडचांदूर अंतर किती? म्हणजे 2 गावाच्या मधात एक गाव द्यायचं, 2 गावात अंतर सांगायचं, डायरेक्ट मग पहिलं गाव आणि शेवटचं गाव याचं अंतर विचारायचं. यामधून सुद्धा आपल्याला पॅरलल कृती देऊन, म्हणजे ही जर क्षमता आपल्याला माहित राहिली तर पॅरलल कृतीचं नियोजन आपल्याला करता येते. म्हणून क्षमता माहित असल्या पाहिजे. त्यानंतर दुसरा प्रश्न होता नेहमीच्या वापरातील लांबी, वजन, धारकता यांच्या
यांचा एककाचा संबंध जोडतात आणि मोठी एकके छोट्या एककात व छोटी एकके मोठ्या एककात रूपांतरित करतात. मोठी एकक छोट्या एककात आणि छोटी एककात मोठ्या एककात रूपांतरित करतात, ही एक क्षमता होती. यासाठी त्यांनी प्रश्न विचारला होता, 1.25 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? हा प्रश्न आपल्याला 6व्या वर्गातल्या मुलांना विचारला होता. तो 5व्या वर्गाच्या अध्ययन निष्पत्तीवर आधारित होता. 1.5 मीटर म्हणजे किती मिलीलीटर? 2.5 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? आता बघा, मला माझा अनुभव सांगतो. मुलांना 1.25, 1.5 म्हटलं का थोडं गटागाड्या खातात. 2.5 म्हटलं का 2.5 म्हणतात. बरोबर? 1.5 म्हटलं जर सराव घेतला तर बरोबर सांगतात. काही दिवसांना पुन्हा सराव घेतला का थोडेसे विसरल्यासारखे होतात आणि थोडा सराव घेतला की लगेच पुन्हा आपल्या ट्रॅकवर येतात. म्हणून 1.5, 2.5, 1.25 याचा आपल्याला सातत्याने सराव घ्यावा लागेल. मग हा सराव घेत असताना फक्त 1.5 ग्रॅम 1.5 किलो याचाच नाही तर याच्यासोबत पॅरलल ऍक्टिव्हिटी 1.5 वाजला म्हणजे किती, 1.5 किलोग्रॅम म्हणजे किती, 1.5 मीटर म्हणजे किती, 1.5 किलोमीटर म्हणजे किती, ह्या सुद्धा कृती आपल्याला कराव्या लागतात. याचा मी प्रयोग घरी केलेला आहे. त्याचा मी थोडं तुम्हाला माझा अनुभव सांगतो. आता इथं अडचण येते. 1.5 म्हणजे 1 आणि अर्धा. आपण शिकलो हे वाईट आहे ना. 1 आणि अर्धा हा झाला 1.5. हा झाला 1.5. मग 1.5 रुपया म्हणजे 1 रुपया 50 पैसे. मग 1.5 तास म्हणजे ते 150 म्हणजे 150 म्हणजे हे विद्यार्थ्याची सहज प्रवृत्ती आहे. तो म्हणतो 1.5 भाकर म्हणजे 1 भाकर 2 भाकर. 1.5 किलो म्हणजे 1 किलो, अर्धा किलो म्हणजे 1,500 ग्रॅम. 1.5 रुपया म्हणजे 150 पैसे, 1 रुपया 50 पैसे. आता 1.5 वाजला म्हटलं तर सांगा, म्हटलं तर तू काय करतो? 150 म्हणतो. तर त्याच्यासाठी बरोबर आहे मॅडम, त्याच्यासाठी आपल्याला जो रचनावाद, ज्ञान रचनावाद आपण म्हणतो त्याचे तुकडे करावे लागतात. मग हे सर्व सोडून द्यावं लागते, आपल्याला खालच्या पातळीवर यावं लागतं. अरे बाबा, 1 अर्धा म्हणजे काय? 1 चा अर्धा भाग. मग 1 रुपयामध्ये ते 100 पैसे शिकवावं लागल. तिथं 1 कितीचा होता? 100चा होता. म्हणून त्याचा अर्धा 50 झाला. इथं 1 कितीचा? 1 तास कितीचा आहे? 7चा आहे. 7चा अर्धा. मग त्याला बाकी सोडून दिलं. 7चा अर्धा 7. आपण बोललो होतो नाही का, चर्चा केली त्या शाळेमध्ये. 7चा अर्धा 7, 30चा अर्धा 7. ते सोडून दिलं आता सर्व. पहिलं ते 1.5 किलो, 1.5 लिटर हे सगळं सोडून दिलं. मग आता 4चा अर्धा 7, 4चा अर्धा 100चा अर्धा 50, 100चा पाव 25, 7चा पाव 15. 7चा पाव शिकवण्यामागचं कारण काय? आपल्याला त्याला घड्याळ समजते. जो आपण 7चा पाव विचारू, नाहीतर तो काय करतो? आपल्याला माहित आहे 100चा अर्धा 50 आणि 100चा पाव 25. 1.25 रुपया म्हणजे 1 रुपया 25 पैसे. मग जेव्हा आपण 1.25 वाजला म्हणून विचारतो, 1.25 वाजले हे घड्याळमध्ये दाखव म्हणतो, तेव्हा तो गटांगळा खातो. कारण इथं 1 कितीचा आहे? 7चा. मग अर्धा, 1.25, पाव हे कशावर अवलंबून आहे? ते 1 पूर्ण 1 वर अवलंबून आहे. पण ते प्रॅक्टिस देण्यासाठी आपल्याला ही प्रॅक्टिस द्यावी लागते की 6चा अर्धा किती, 6चा पाव किती, 10चा पाव किती. 10चा पाव, प्रत्येक ठिकाणी पाव शब्द वापरता. पाव सारखा येत आहे का? जसा 1 बदलत आहे तसा पाव बदलत आहे. या क्षमता आपल्याला अध्ययन निष्पत्ती प्राप्त करून घेण्यासाठी त्या अध्ययन निष्पत्तीच्या खोलात जावं लागते. मग त्या अध्ययन निष्पत्तीच्या आधीच्या अध्ययन निष्पत्ती कोणती आहे की म्हणजे त्या घेतल्यानंतर आपल्याला ह्या अध्ययन निष्पत्ती प्राप्त होतात. मग आमच्या बालवाडीमध्ये हे असं होत नाही.